नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो। पेन्शन धारकांसाठी एक मोठी खुश खबर आणलेली आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून। आता पेन्शन धारक होतील मालामाल, कारण आता पेन्शन धारकांची पेन्शन वाढणार आहे। पेन्शन मधील भेदभाव संपलेला आहे अशी मोठी बातमी आलेली आहे। त्याबद्दल सविस्तर अपडेट जाणून घेण्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, भारत पेन्शनर सोसायटीने केंद्र सरकारला कळवले आहे की आपल्या समाजात पेन्शनरची भूमिका महत्त्वाची आहे। तरीही पेन्शन प्रणालीमध्ये चिंताजनक असमानता अस्तित्वात आहे, जी 2006 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या लोकांवर विषमतेने परिणाम करत आहे। अशा स्थितीत निवृत्ती वेतनातील भेदभाव तत्काळ संपुष्टात आणण्याची गरज आहे। सर्वांची पेन्शन समान असावी, पेन्शन भेदभाव संपला पाहिजे। भारत पेन्शनर सोसायटीने सांगितले की भारतीय संविधान सर्व नागरिकांना मूलभूत अधिकारांची हमी देते। घटनेच्या कलम 14 नुसार सर्वांना समानतेचा अधिकार देण्यात आलेला आहे। हे पेन्शन योजनेसारख्या सरकारी धोरणासह जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विस्तारते। अशा परिस्थितीत सर्वांची पेन्शन समान असावी, पेन्शनबाबत भेदभाव संपला पाहिजे। 6व्या वेतन आयोगाच्या शिफारशीत तफावत आहे। पहा मित्रांनो, कार्मिक आणि निवृत्ती वेतन विभागाने 6व्या केंद्रीय वेतन आयोगाअंतर्गत 2 विभिन्न सूत्रे लागू केली आहेत। एक 2006 पूर्वीच्या निवृत्तांसाठी आणि दुसरे 2006 नंतरच्या निवृत्तांसाठी। यामुळे खूप मोठा फरक निर्माण होतो। परिणामी 2006 पूर्वीच्या निवृत्ती वेतनधारकांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पेन्शनच्या रकमेत लक्षणीय घट झाली। पेन्शनबाबत तफावत। भारत पेन्शनर सोसायटीने म्हटले आहे की ही तफावत समानतेच्या तत्वाचे आणि डीएस नाकारला प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे घोर उल्लंघन आहे। ज्या व्यक्तींनी समर्पणपणे देशाची सेवा केली आणि त्यांना योग्य वागणूक मिळते, अनियंत्रित कट ऑफ तारखेच्या आधारे पेन्शनचे वितरण करणे हे केवळ भेदभाव नाही, तर व्यवस्थेच्या निपक्षतेवरील विश्वास कमी करते। या तीव्र असमानतेमुळे 2006 पूर्वीच्या पेन्शनधारकांना प्रचंड त्रास झाला आहे। त्यांचे उत्पन्न मर्यादित आहे आणि वाढत्या महागाईमुळे त्यांचे पेन्शन अपुरे आहे। 2006 पूर्वी निवृत्त झालेल्या पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये तत्काळ वाढ करावी अशी मागणी आहे। इंडियन पेन्शनर सोसायटीच्या म्हणण्यानुसार 2006 नंतर निवृत्त झालेल्या निवृत्ती वेतनधारकांच्या तुलनेत त्यांना कमी पेन्शन मिळत असल्याने त्यांच्यावरील दबाव आणखी वाढला आहे। या भेदभावपूर्ण अन्यायाचा परिणाम केवळ पेन्शनधारकांवरच होत नाही, तर त्यांच्या कुटुंबावरही होतो। त्यामुळे भारत पेन्शनर सोसायटी या भेदभावाच्या विरोधात आवाज उठवते। यामध्ये तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे। पेन्शनधारकांसाठी समान फॉर्म्युला लागू झाला पाहिजे। हे भेदभाव धोरण संपवण्यासाठी डीओपी आणि पीडब्ल्यूने त्वरित कारवाई करावी। 6व्या सीपीसीच्या शिफारशीच्या आधारे सर्व निवृत्ती वेतनधारकांसाठी एक समान सूत्र लागू केले जावे, मग ते 2006 नंतर किंवा 2006 पूर्वी निवृत्त झाले असतील। सर्वांची पेन्शन समान असली पाहिजे। पेन्शनबाबत कोणताही भेदभाव होता कामा नये। एक समान पेन्शन प्रणाली सुनिश्चित करा। 2006 पूर्वी निवृत्त झालेल्या लोकांविरुद्ध सुरू झालेला भेदभाव यापुढे खपवून घेतला जाणार नाही। हा अन्याय मान्य करून सर्वांना समान पेन्शन व्यवस्था मिळावी अशी आमची मागणी आहे। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।